हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे श्रावण महिन्या स्पेशल पनीर टिक्का बिर्याणीची रेसिपी। एकदम सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी सांगितलेली आहे, त्यामुळे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर पनीर टिक्का बिर्याणी बनवण्यासाठी पहिला पनीरला मॅरिनेट करून घ्यायचा आहे। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 चमचा भरून काश्मीरी तिखा लाल मसाला, पाव चमचा हळदी, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि 4 चमचे दही घेतलेले आहे। दही इथे घट्ट दही घ्यायचं आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे फेटून एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता या मिश्रणामध्ये मी पनीरला मॅरिनेट करून घेणार आहे। तर मी पनीर इथे घेतलेले आहेत अर्धा किलो आणि त्यांना क्यूब्समध्ये कट करून घेतलं आणि पनीर टिक्कासाठी वेजीस घेतलेले आहेत शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा। तर सर्वात आधी मी इथे पनीरला मॅरिनेट करून घेते। तर एक एक करून मी हे जे पनीरचे क्यूब्स आहेत ते इथे मॅरिनेशनमध्ये टाकले आणि पनीरला व्यवस्थितपणे कोट करून घेतले आणि त्याला मग एका प्लेटमध्ये ठेवून घेतले। तर इथे मी सर्व पनीर मॅरिनेट करून घेतले। आता सेम मॅरिनेशनमध्ये मी ते 1 टोमॅटोला क्यूब्समध्ये कट करून घेतलं होतं। त्याचबरोबर 1 शिमला मिरचीला क्यूब्समध्ये कट करून घेतलं आणि 1 कांद्याला सुद्धा क्यूब्समध्ये कट करून घेतलं। जसं टिक्क्यासाठी वापरतात ना तसंच करायचं आहे। ह्याला व्यवस्थितपणे ह्या मॅरिनेशनमध्ये मी मॅरिनेट करून घेतलं आणि त्यानंतर ह्याला सुद्धा एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता पनीर टिक्काला जो रोस्ट केलं जातं ते मी ह्याला रोस्ट न करता पॅनवरती फ्राय करणार आहे। हे सर्व वेजीस मॅरिनेट केल्यानंतर इथे माझ्याकडे बॅटर वाचलं होतं 2 टेबलस्पून। तर हे बॅटर मी असंच ठेवलं, ह्याचा उपयोग मी पुढे केलेला आहे। तर आता एका पॅनमध्ये मी 1 चमचा बटर घेतलं। बटर चांगलं मेल्ट झालं की त्यामध्ये मी हे जे पनीर मॅरिनेट करून ठेवलेले ना ते पनीरचे क्यूब्स टाकून घेतले। आता पनीरला दह्याचं मॅरिनेशन लावलेलं होतं म्हणून दह्यामुळे त्याला पाणी सुटतं। तर पनीरमधलं जेवढं पण मॅरिनेशनचं पाणी आहे ते पूर्ण सुकेपर्यंत आणि ड्राय होईपर्यंत पनीरला व्यवस्थित आलटून रोस्ट करून घेतलं। पनीरमधलं सर्व पाणी सुकलं आणि पनीर व्यवस्थित रोस्ट झालं की त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता सेम पॅनमध्ये गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि 1 चमचा बटर टाकून घेतले। बटर मेल्ट झाले की ज्या वेजीसला मी मॅरिनेट करून ठेवलेलं त्या वेजीस टाकून घेतल्या आणि 3 ते 4 मिनिटे हाय फ्लेमवरती या वेजीसला मी ते चांगलं रोस्ट करून घेतलं आणि त्यानंतर ह्याला सुद्धा एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे। पनीरला आणि वेजीसला जर का तुम्हाला स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही कोळशाचा स्मोक याला देऊ शकता, पण मी नाही दिला आहे। ते का नाही दिला तो मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगेन। तर पनीर टिक्काची एक प्रोसेस माझी इथे झालेली आहे। तर सेकंड प्रोसेसमध्ये मी राईसला बॉईल करून घेणार आहे। तर एका मोठ्या टोपामध्ये इथे मी 4 ते 5 मोठे ग्लास पाणी तापत ठेवलं। पाणी चांगलं उकळलं की त्यामध्ये 2 तेजपत्ता, 4 लवंग, 4 हिरव्या वेलचींना ठेचून घेतलं, त्या टाकल्या। त्याचबरोबर 7 ते 8 काळी मिरी, 1 उभी चिरलेली हिरवी मिरची, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 वेलचीचा तुकडा म्हणजे मसाला वेलचीचा तुकडा। त्याचबरोबर 1 चमचा जिरा टाकला। शाही जिरा असेल तर शाही जिरा टाकायचा आहे, माझ्याकडे शाही जिरा नव्हता तर मी नाही टाकला। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि थोडीशी बारीक चिरलेली पुदिना टाकला। आता ह्याला कमीत कमी 5 ते 6 मिनिटे असेच उकळवून घ्यायचं आहे, चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे मीठ टाकलेलं आहे, म्हणजे हे पाणी पूर्ण खारं झालं पाहिजे एवढं मीठ टाकायचं आहे। आणि त्यानंतर चांगलं पाणी बॉईल झालं, 5 ते 6 मिनिटे झाले। भात मोकळा होण्यासाठी मी 2 ते 3 थेंब लिंबाचा रस टाकला आणि लिंबूसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेतला, जेणेकरून जो राईस आहे तो एकदम पांढरा शुभ्र होईल। त्यानंतर आता मी चाळण घेतलेली आहे, जी चहापत्तीची चाळण असते ती, आणि हे जे सर्व इन्ग्रेडियंट्स टाकलेले होते, मसाले टाकले होते ते काढून घेतलेले आहे। ह्यांना मी इथे काढून वगळून टाकणार आहे, डिस्कार्ड करणार आहे। तर आता हे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेतले, म्हणजे जेव्हा आपण बिर्याणी खाऊ तेव्हा मसाले लागले नाही पाहिजे दाताला, त्याच्यासाठी ही प्रोसेस करायची आहे। जर का तुम्हाला मसाले ठेवायचे तर तुम्ही ठेवू शकता। तर इथे मी अर्धा किलो बासमती राईसला स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये। त्यानंतर मी याला या बॉईल पाण्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे 90% या राईसला मी इथे कुक करून घेतलं। 90% हा राईस इथे कुक झाल्यानंतर मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। ह्याच्यातलं सर्व पाणी नितळवून घेतलं आणि प्लेटमध्ये याला व्यवस्थितपणे पसरवून घेतलं आणि थंड करून घेतला हा राईस। पुढच्या स्टेपमध्ये जे पनीरचं मॅरिनेशन थोडंसं बाकी होतं ना त्याच्यामध्येच मी इथे 100 ग्राम फेटलेली दही टाकून घेतली आणि त्यामध्येच मी इथे 2 चमचे बिर्याणी मसाला टाकला। तर तुमच्याकडे जर का घरचा बनवलेला बिर्याणी मसाला असेल तर तो टाकला तरी चालेल, माझ्याकडे नव्हता तर मी बाहेरचा टाकलेला आहे। 1 चमचा इथे मी हळदी पावडर टाकली, 1 ते 1.5 चमचा इथे मी
कश्मीरी तिखा लाल मसाला टाकला आणि 1 ते 1.5 चमचा इथे मी घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 चमचा भरून कसुरी मेथी टाकून घेतली आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे। त्या सर्व मॅरिनेशनला व्यवस्थितपणे मी इथे एकजीव करून घेतलेलं आहे। आता मी इथे 3 स्टेपमध्ये मीठ टाकलेलं होतं, तर तिन्ही स्टेपमध्ये त्या वस्तूला जेवढं मीठ लागेल मी तेवढंच मिठाचा वापर केलेला होता। तर मीठ हे अंदाजे टाकायचं आहे। तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की मी पनीरला इथे कोळशाचा स्मोक नाही देत आहे। तो कशासाठी, कारण की मी ते मातीच्या भांड्यामध्ये पनीरचा मसाला तयार करत आहे। तर मातीचा जो अरोमा आहे तो ऑलरेडी त्या मसाल्यामध्ये येणार आहे, त्यामुळे ती मी प्रोसेस तिकडे थांबवली होती। तर आता मी इथे मातीच्या हंडीमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल तापत ठेवलेले आहे। तेल चांगले तापले की त्याच्यामध्ये 4 उभे चिरलेले कांदे टाकून घेतले आणि कांद्याला चांगलं ब्राऊन करून घेतलं। आता ह्याच्यामधला मी थोडासा कांदा इथे काढून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर का बिरिस्ता असेल ना घरामध्ये बिर्याणीचा, तर तुम्ही ही प्रोसेस नाही करायची आहे। म्हणजे जो कांदा मी थोडासा बाजूला काढला तो नाही काढला तरीही चालेल। आता कांदा चांगला फ्राय झाला की त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकली, त्याला चांगलं मिक्स करून घेतलं, चांगलं फ्राय करून घेतलं। त्यानंतर मी इथे टमॅटोची प्युरी टाकून घेतली आणि जो मसाला मी इथे तयार केलेला होता, बॅटर तयार केलेलं होतं, ते मिश्रणसुद्धा मी ह्या कांद्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे ह्याला फ्राय करून घेतलं। आता तुम्हाला दिसेल की हंडीमध्ये खूप सारं तेल सुटलेलं आहे। तर इथे जे मी दही आहे, दहीचं सुद्धा तेल सुटतं आणि जे तेल ऑलरेडी टाकलेलं होतं ते सुद्धा तेल असं सुटलेलं आहे। तर त्याच्यात घाबरायची गरज नाही आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं मी कोथिंबीर टाकली आणि बारीक चिरलेला पुदिनासुद्धा टाकून घेतला। चांगलं ह्या मसाल्याला मिक्स करून घेतलं, जेवढं होईल तेवढ्या मसाल्याला शिजवून घेतलं। 5 ते 6 मिनिटं मसाला चांगला फ्राय झाला की ह्याच्यामध्ये जे मी ते रोस्ट करून ठेवलेले पनीर होते ना त्याचे तुकडे टाकून घेतले आणि अलगद हाताने ह्याला मिक्स करून घेतले, जेणेकरून पनीर तुटलं नाही पाहिजे। सगळी प्रोसेस मी इथे स्लो टू मीडियमच्या फ्लेममध्ये केलेली आहे, म्हणजे गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवली होती। आता मी लास्टला ह्याच्यामध्ये वेजीस टाकल्या ज्या रोस्ट केलेल्या होत्या त्या, आणि अजून 2 ते 3 मिनिटं ह्याला मी असेच परतवून घेतले। मग गॅसची फ्लेम बंद केली आणि जे मसाल्याच्या वरवरची जे तेल होतं ना ते एका वाटीमध्ये मी काढून घेतलं। ती ॲक्च्युली व्हिडिओ इथं स्किप झालेला आहे। आणि मग हा मसाला जो आहे तो मी एका टोपामध्ये डम केला, म्हणजे त्याला एका टोपामध्ये काढून घेतलं आणि ह्याच्यावरती जो राईस कुक करून ठेवलेला होता ना तो सर्व राईस मी याच्या मसाल्यावरच्या वरती त्या राईसची लेअर लावून घेतलेली आहे। तर इथे अर्धा किलो पनीर मसाल्याला अर्धा किलो राईस आपल्याला लागणार आहे, पण जर का तुम्हाला राईसची मात्रा जास्त ठेवायची तर तुम्ही ठेवू शकता। टोपामध्ये राईसची लेअर व्यवस्थितपणे पूर्ण लावून घेतली की मी ह्याच्यावरती जो पनीरचा मसालाचं तेल जे होतं वरचं ते काढून घेतलेलं होतं ना ते तेल व्यवस्थितपणे सर्व बाजूला टाकून घेतलं। बिर्याणीला थोडा कलर यावा त्यासाठी थोडंसं केसरचं दूधसुद्धा टाकून घेतलं। केसरचं दूध ऑप्शनल आहे, पण टाकलं तर एक मस्त कलरसुद्धा येतो। आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, थोडी बारीक चिरलेला पुदिना टाकला आणि जे मी थोडंसं कांदा काढून घेतलेला होता ना तो कांदा टाकून घेतलेला आहे। तुमच्याकडे बिरिस्ता असेल तर बिरिस्ता टाकला तरीही चालेल। आता मी टोपावरती झाकण ठेवले आणि त्यानंतर मी गॅसवरती आधी तवा ठेवला, तव्यावरती हा टोप ठेवला आणि 10 मिनिटे हाय फ्लेम आणि त्यानंतर 20 मिनिटे स्लो फ्लेमवरती या बिर्याणीला होऊ दिलं। आणि मग त्यानंतर 15 मिनिटे बिर्याणी अशीच रेस्टवरती ठेवली आणि 15 मिनिटानंतर ही बिर्याणी गरमागरम सर्व केलेली आहे। तर सर्वात आधी जो मसाल्याचा भाग आहे ना तो आधी मी लेअरिंग लावली, त्याच्यावरती थोडा सुका राईस लावला, त्याच्यावरती थोडा जो मसाला टाकलेला राईस होता तो टाकला। असा 3 कलरमध्ये हा मस्त पनीर टिक्का बिर्याणी इथे तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी पनीर टिक्का बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।